विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. केंद्रात जबाबदारी घ्या असं पंतप्रधान मोदींनी फडणवीसांना सुचवलं. केंद्रात मनुष्यबळ मंत्रालय बघा, मोदींच्या फडणवीसांना सूचना. संजय राऊतांचा मोठा दावा. संजय राऊतांकडे तिसरा डोळा आहे का माहित नाही, पण विकसित महाराष्ट्रासाठी फडणवीस राज्यातच राहणार. राऊतांच्या दाव्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रत्युत्तर. फडणवीस केंद्रात जाणार की नाही हे सामना ठरवू शकत नाही. उदय सामंतांसह संजय शिरसाटांची टीका. तो उबाठात नगरसेवक ठरवू न शकणाऱ्यांनी बोलू नये. नवनाथ बन यांचा राऊतांवर घणाघात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दैवी शक्ती. फडणवीस सर्व गुण संपन्न. उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचं मोठं वक्तव्य. शिंदेच्या लोकांच्या हातात तिजोरीच्या चाव्या आल्यापासून चोरी वाढली. सिद्धिविनायक मंदिर दान चोरी प्रकरणावर संजय राऊतांचा गंभीर आरोप. आधी ठाकरेंच्या काळातील घोटाळ्याचा खुलासा करा, नवनाथ बन यांचा निशाणा. एकनाथ शिंदेच्या क्लस्टर योजनेला गणेश नाईकांचा विरोध. नादाला लागला तर जागा दाखवणार, नाईकांचं थेट आव्हान. तर नाईक काहीही बडबड करतात, संजय शिरसाटांची टीका. देशात नशामुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प अभियानाला सुरुवात. अंमली पदार्थांचं सेवन शत्रू राष्ट्रांचा कट. तरुणांनी अंमली पदार्थांपासून दूर राहावं, पंतप्रधान मोदींचं आवाहन. पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करणारे पंक्चर काढणाऱ्यांची औलाद. भारतातील कोणतीही मुलगी मुलगा अशी शिवीगाळ करू शकत नाही. सीजेपीच्या आंदोलनावर भाजपचे माजी खासदार रमेश बिधुडी यांचं वादग्रस्त वक्तव्य. अभिजित दिपकेंच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला, वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा. सुरतमधील आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारी यांची मागणी. कपिल सिब्बल यांच्या 1 कोटींच्या निधीची चौकशीचीही मागणी. जंतर मंतरवरील सीजेपीचं आंदोलन देशविरोधी. या आंदोलनाला राजकीय दृष्ट्या पाहू नका, ते संविधानाच्या विरोधात उगारलेलं एक हत्यार. संघाचे सहसरकार्यवाह अतुल लिमये यांचं वक्तव्य. खासदार पप्पू यादव यांच्यावर पत्रकार परिषदेदरम्यान चाकू हल्ल्याचा प्रयत्न. माझ्या हत्येचा कट रचला गेला, पप्पू यादव यांचा आरोप. राम मंदिर दान चोरी प्रकरणी संसदेबाहेरील आंदोलनानंतर यादव चर्चेत आले होते. 30 जुलैपासून महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा लागू. बेकायदेशीर धर्मांतरास प्रतिबंध येणार, तर धर्मस्वातंत्र्य कायद्याला कोर्टात आव्हान देणार. प्रकाश आंबेडकरांची भूमिका. नाना पटोलेंचा दुधानं पाय धुतल्याचा व्हिडिओ व्हायरल. काँग्रेस नेत्यांच्या कृतीवरून चर्चांना उधाण, तर काँग्रेसच्या नेत्यांची संस्कृती तशीच, बावनकुळेंची टीका. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीतील बहुमत टिकवण्यासाठी आजारी नगरसेवक रुग्णालयातून थेट सभागृहात. भाजप नगरसेवक शिवकुमार झा रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन कामावर रुजू. समितीत सत्ताधाऱ्यांकडे 13 सदस्यांचं संख्याबळ, तर विरोधकांकडे 12 सदस्य. सर्व क्षेत्रातील आपलं वजन कमी झालं होतं, पण येणारा काळ आपलाच. आता चमत्कार दाखवावा लागेल. धनंजय मुंडेंच्या भाषणाची जोरदार चर्चा. राजकारणातून रिटायर्ड व्हावंसं वाटतंय, पण जनतेच्या उत्साहामुळे उभारी. मंत्री पंकजा मुंडेंचं वक्तव्य चर्चेत. धाराशिवमधील दिव्यांग शेतकऱ्याला फक्त 211 रुपये पीक विमा. 700 रुपये उसने घेऊन दिव्यांग शेतकऱ्यानं पीक विमा भरला होता. दिव्यांग दाम्पत्याचा अवघ्या 1.5 एकर शेतीवरच उदरनिर्वाह. संततधार पावसामुळे राज्यातली धरणं ओव्हरफ्लो. महाराष्ट्रातील लहान, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांमध्ये सुमारे 68% उपयुक्त जलसाठा. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. जळगावच्या बोरी नदीपात्रात पूर. पैलाड परिसरात पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांचं थरारक रेस्क्यू. व्हिडिओ व्हायरल. केरळच्या पठाणमथिट्टामध्ये अतिमुसळधार पावसामुळे भीषण पूरस्थिती. आरन्मुला चेंगनूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प. स्थानिक नागरिक आणि भाविकांचे हाल. पुराच्या पाण्यात शेकडो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.